नमस्कार, मी रेश्मा गुंजाळ. कर्नाळा केबल नेटवर्कमध्ये आपलं स्वागत. दिवसभरातल्या घटना आणि घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत. मात्र सुरुवात करूयात हेडलाईन्सने. नैना प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेका पक्षाच्या वतीने पनवेल सिडको कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा. शेका पक्षाच्या वासंबे विभागाच्या वतीने पाणी पुरवठा योजनेचे आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन. आणि खारघर ग्रामपंचायतीच्या शेषफंडाच्या माध्यमातून पेवर ब्लॉक आणि रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन बाळाराम पाटील यांच्या हस्ते संपन्न. स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सिडको नैना प्रकल्प राबवित असल्यानं याचा जबर फटका या प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या 270 गावातील शेतकऱ्यांना बसणार आहे. याला विरोध दर्शवत शेका पक्षाच्या वतीने सिडको कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सिडको नैना प्रकल्प राबवित आहे. या प्रकल्पाअंतर्गत 270 गावातील शेतकऱ्यांवर आपल्या जमिनी गमावण्याची वेळ येऊ शकते. शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन कवडी मोलाने घेऊन धनाढ्य विकासकांना आणखी श्रीमंत बनवणाऱ्या या प्रकल्पाच्या अंतिम आराखड्याची मंजुरी सुद्धा झाल्याचे समजते. भूमिपुत्रांना या प्रकल्पाची कुठलीही कल्पना न देता विकासाच्या गमजा मारणाऱ्या शेतकऱ्यांची एकजूट दाखवण्यासाठी व शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय हा प्रकल्प राबवू देणार नाही या मागणीसाठी या इशारा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचे नेतृत्व आमदार विवेक पाटील व पनवेल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी केले. अन्यायाविरोधात सतत संघर्ष करण्याची शेकापची विजिगुषी वृत्ती या मोर्चात दिसून आली. पावसाची संततधार सणवार याची कुठलीही पर्वा न करता प्रचंड संख्येने कार्यकर्ते व शेतकरी या मोर्चासाठी जमले होते. नवीन पनवेल येथील शिवा कॉम्प्लेक्स येथून या मोर्चाला सुरुवात झाली. सिडको कार्यालयावर वरिष्ठ अभियंता श्री तांबडे यांना निवेदन देण्यासाठी बाळाराम पाटील व नैना प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष वामन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळ कार्यालयात गेले. बाळाराम पाटील यांनी आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत नैना प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्याच्या भूमिकेचा निषेध केला व प्रकल्पाअंतर्गत विकास करायचा असेल तर स्थानिक शेतकरी व त्यांचा न्याय हक्कासाठी कायम झटणारे शेकाप नेतृत्व यांना विश्वासात घेतलेच पाहिजे अशी भूमिका देखील मांडली. आरडी घरत रमेश पाटील यांनी शेतकऱ्यांच्या उद्विग्न भावना सिडको अधिकाऱ्यांसमोर मांडल्या व आम्ही कायम संघर्षच करायचा का असा खडा सवाल देखील त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. त्याचबरोबर आम्हाला गृहीत धरून हा प्रकल्प सुरू होणार नाही असा इशारा देखील यावेळेस देण्यात आला. त्यावर श्री तांबडे व वेणुगोपाळ यांनी लवकरच संघर्ष समिती, आमदार विवेक पाटील, बाळाराम पाटील यांची सिडको अधिकाऱ्यांसोबत नैना प्रकल्पाकरिता बैठक आयोजित करू असे आश्वासन दिले व नैना प्रकल्पात शेकाप व शेतकरी यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प राबवू असा विश्वास दर्शविला. या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या मोर्चाची दखल घेत नैना प्रकल्पाचे चीफ प्लॅनर श्री वेणुगोपाळ या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. सिडकोचे अधीक्षक अभियंता श्री तांबडे आणि वेणुगोपाळ यांनी या संदर्भात शिष्टमंडळाच्या भावनांची दखल घेत ज्या पद्धतीनं एक्सपार्टी सुमोटो हे अंतरिम डेव्हलपमेंट प्लॅन जाहीर केला गेला त्याच्याबद्दलच्या शेतकऱ्यांच्या मनात असणारी खतखत, शेतकऱ्यांच्या मनामध्ये असणारी चीड या शिष्टमंडळामधील साऱ्या सहकार्यांनी त्या ठिकाणी प्रकट केल्यानंतर वेणुगोपाळ यांनी ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत, मग ते ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती तीनही स्तरावरले असतील, यांच्या समवेत भविष्याच्या काळामध्ये प्लॅन फायनल करण्यापूर्वी बैठका आयोजित करून शेतकऱ्यांच्या सूचनांची नोंद घेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यांचा अंतर्भाव करत या संदर्भात पुढची पावलं टाकण्याचं आश्वासन दिलेलं आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या मोर्चाचा या ठिकाणी पत्र जाताच सिडकोला आणि नैनाला त्याची दखल घ्यावी लागलेली आहे. मुख्य चीफ प्लॅनर त्यांचे या ठिकाणी आलेले आहेत आणि भविष्याच्या काळामध्ये त्यांनी तशा पद्धतीच्या कारवाई करत या दिशेनं प्रयत्न करून शेतकरी असतील, त्या ठिकाणचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी असतील, अन्य जनतेबरोबर चर्चा करून संपूर्णपणे पारदर्शक अशा पद्धतीनं हा आराखडा किंवा ही योजना अंमलात आणण्याच्या बाबतीत कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलेलं आहे. आम्ही मंडळीने या संदर्भात उच्च स्तरावर आमदार विवेकानंद पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये बैठक आयोजित करून शेतकऱ्यांच्या या प्रकल्पबाधिकांच्या भावना लक्षात घ्या, त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या मागण्या किंवा त्यांच्या या संदर्भातल्या एकूणच भावना ऐकून घेऊन
तदनंतरच हा प्रकल्प राबवायचा की नाही याच्याबद्दलचा निर्णय घ्या अशा पद्धतीची मागणी केली आणि त्याला वेणुगोपाळ तांबडे यांनी सहमती दर्शवित शिष्टमंडळाच्या मोर्चाच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिलेलं आहे. या मोर्चाला मिळालेल्या आश्वासनामुळे शेकाप नेतृत्व आपल्या पाठीशी असल्यामुळे मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी जमिनी लाटण्याचा शासनाचा प्रयत्न हाणून पाडण्याची ताकद केवळ शेका पक्षात असल्याची भावना देखील बोलून दाखवली. या मोर्चात आमदार विवेक पाटील, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळाराम पाटील, पनवेल विधानसभा अध्यक्ष काशीनाथ पाटील, नैना प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष वामन शेळके, माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे, पनवेल नगरपालिकेचे विरोधी नेते संदीप पाटील, नगरसेवक गणेश कडू, ज्येष्ठ नेते आर डी घरत, बाळाराम पाटील सोशल फाउंडेशनचे कार्याध्यक्ष प्रकाश म्हात्रे, पंचायत समितीचे सभापती गोपाळ भगत, माजी सभापती हरेश केली, वांगणीतर्फे वाजे विभागाचे अध्यक्ष रमेश पाटील, पंचायत समिती सदस्य विद्या पाटील, उत्तर भारतीय महिला आघाडीच्या अध्यक्ष अमिता चौहान, तालुका सहचिटणीस शंकर म्हात्रे, कार्यालयीन चिटणीस जितेंद्र म्हात्रे आदी मान्यवर सहभागी झाले होते. पनवेल येथील शेका पक्षाच्या वासंबे विभागाच्या वतीने पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले. पनवेल येथील वासंबे विभागात शेका पक्षाच्या वतीने पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला जगदीश पवार, सुभाष अहिर, श्री महाडिक आदी मान्यवरांसहित शेका पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार विवेक पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की 9,40,000 रुपयांच्या निधीच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न झाले आहे. तसेच आपल्या पक्षाला पुढे नेण्याकरता आपल्या पक्षाकडे सच्चे कार्यकर्ते आहेत, जे अगदी प्रामाणिकपणे काम करत आहेत आणि हीच खरी आपल्या पक्षाची ताकद आहे. अशा भावना यावेळेस आमदार विवेक पाटील यांनी व्यक्त केल्या. काम करणारे कार्यकर्ते, लोकांच्यासाठी झटणारे कार्यकर्ते, लोकांसाठी काम करणारे कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षाजवळ आहेत आणि शेतकरी कामगार पक्षाची सर्वात मोठी ठेव का सर्वात मोठी प्रॉपर्टी का असेल? आमच्याजवळ करोड रुपये नाहीत इतर लोकांसारखे भ्रष्टाचाराने कमवलेले, पण आमच्याजवळ करोडो रुपयापेक्षा किमतीच्या जास्त किमतीचे शेतकरी कामगार पक्षाचे प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि त्या बळावर आम्ही या ठिकाणी काम करत असतोय. सांगायला मला निश्चितपणे या ठिकाणी आनंद वाटतोय. पाण्याचा प्रश्न आपला जवळजवळ सुटल्यासारखाच आहे. याचबरोबर आपण ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला, त्याबद्दलही आपल्याला धन्यवाद. की ज्येष्ठांचा सत्कार करणं, त्यांचा आदर करणं ही आपली धर्म संस्कृती आहे महाराज, तुम्ही नेहमी सांगता. आणि त्या संस्कृतीप्रमाणे आपण सर्व ज्येष्ठांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे. त्यांचा निश्चितच आशीर्वाद आपल्या पाठीशी 100% राहील असा विश्वास मला वाटतो. या योजनेबद्दल प्रयत्न सर्वांनीच केले. सीताराम मांडेंचं जरी नाव घेतलं तरी सर्वांनीच प्रयत्न केलेले आहेत. त्यांचं नेतृत्व करण्याचा पुढाकार जो आहे तो सीताराम मांडेंनी घेतलेला आहे. आपण सर्वांच्या प्रयत्नानं आज ही योजना आपली फळद्रूप झालेली आहे. निश्चितपणे चांगल्या प्रकारे होईल आणि पुढची कमीत कमी 20 वर्ष आपल्या गावासाठी पाण्याचा दुर्भक्ष भासणार नाही, पाण्याची टंचाई भासणार नाही, अशा प्रकारचं काम आपण करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. तसेच यावेळी शेका पक्षाच्या वतीने वासंबे विभागात विविध विकास कार्य केली जातात आणि शेका पक्षाकडून नागरिकांना जी काही आश्वासन देण्यात येतात ती शेका पक्षाकडून पूर्ण देखील करण्यात येतात. अशा भावना यावेळेस जगदीश पवार यांनी व्यक्त केल्या. या वासंबे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जवळ 3 ते 4 कोटीची कामं केलेली आहेत. चौक जिल्हा परिषद मतदारसंघात 3 ते 4 कोटीची कामं केलेली आहेत. या कामं करत असताना, विकास कामं करत असताना गावातील अडीअडचणी, नागरिकांच्या सुविधा, नागरिकांची मागणी या हेतून आमदार परिषद काम करत असतात. त्याच्यात कोणत्या प्रकार राजकारण राहत नाही. परवा 25 तारखेला सकाळ पेपर मी वाचला, त्यांनी पेपरमध्ये दिलेले आहे की चौक कर्जत या रस्त्याची दुरवस्था आमदारांचं लक्ष नाही. आमदारांचं काय योगदान आहे? तो इकडे नेतृत्व करवते कोण? पूर्वी लाड आणि साटम करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस करत. इकडे आमदार नव्हते शेका पक्षाचे पूर्वी म्हणजे आता 5 ते 10 वर्षाच्या काळात.
त्या काळातला विकास आणि आत्ताचा विकास याच्यात मला फरक पडतो आणि तो फरक पाहता तो चौक कर्जत रस्ता हा आमदार विपणे मतदारसंघात पूर्ण येत नाही. जो वावरल्याच्या गावापर्यंत तो रस्ता नक्कीच चांगला आहे, त्याच्या पुढचा रस्ता आहे. त्या रस्त्याच्या बद्दल सकाळ पेपर कुठे काय लिहिता येत नाही ते आणि पेपरवर लिहिले की आमदारचं काय योगदान. अरे योगदान तुला कळत असतं तर तुझ्या गावचा रस्ता हा सन्माननीय आमचे नेते आमदार विवेक पाटील यांनी 2009 साली गावची बैठक घेऊन त्या गावचा रस्ता केलेला आहे. या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांच्यासहित उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. इतरही काही महत्त्वपूर्ण बातम्या आपण जाणून घेऊया. मात्र तुर्तास वेळ झाली आहे बातमीपत्रामध्ये अल्पशा विश्रांतीची. लाडक्या ताईला घेऊ स्वर्ण अलंकार, झुमके पाटल्या आणि घेऊया राणी हार. कमरबंद छंदा करे ताईचे स्वप्न साकार, बाजूबंद माथ्यावर मेहंदी करे पूर्ण शृंगार. ताईच्या बाळाला चेन लॉकेट नक्षीदार, आणूया अंगठी बाळी नाचवाला डौलदार. पटेल ज्वेलर्स, पटेल ज्वेलर्स, पटेल ज्वेलर्सचे अलंकार. 916 BIS हॉलमार्कच्या दागिन्यांचे पनवेल मधील एक प्रशस्त शोरूम पटेल ज्वेलर्स. गोल्ड, सिल्वर, डायमंड, प्लैटिनम. पटेल ज्वेलर्स, जोशियाड़ी, पनवेल. देखना, जैसे हम रेशमा के घर पहुंचेंगे, रेशमा मेरा ड्रेस देखकर पूछेगी, हाय राम सुषमा कितना प्यारा ड्रेस है, कहाँ से लिया, कब लिया, मुझे क्यों नहीं बताया. अरे वाह रेशमा, कितनी प्यारी साड़ी, कितने में ली, कहाँ से ली, मुझे क्यों नहीं बताया. हाँ हाँ सब कुछ बताती हूँ. नए डिजाइन्स, नए कलर्स, नया फ्रेश स्टॉक और नया शोरूम, मतलब पनवेल में न्यू कल्याणी. ब्राइडल वेयर, फैंसी साड़ी, डिजाइनर साड़ी, सिल्क साड़ी, नेट साड़ी, पंजाबी ड्रेसेस और पार्टी वेयर, एक्सक्लूसिव साड़ी, पंजाबी ड्रेसेस और 9 वार 10 वार साड़ियों के लिए पनवेल का एक बेहतरीन शोरूम न्यू कल्याणी. प्लॉट नंबर 247, शॉप नंबर 6, ग्राउंड फ्लोर, नाट्यगृह कॉम्प्लेक्स, अपोजिट सरस्वती विद्या मंदिर स्कूल, पनवेल. वासन टोयोटा, आपकी मनपसंद कारों का शोरूम वासन टोयोटा. फॉर्च्यूनर, इनोवा, न्यू करोला अल्टिस, इटियोस क्रॉस और लीवा जैसी शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा. सर्वोत्तम सेवा से आपको संतुष्टि दिलाना हमारा दायित्व है. आपकी गाड़ियों का पूरा ख्याल रखने की जिम्मेदारी हम उठाते हैं. गाड़ी की तकनीकी जांच के लिए हमारे यहाँ कार्यरत हैं अनुभवी मैकेनिक्स. इसीलिए तो 3Q यानी क्विक, क्वालिफाई और क्वालिटी है हमारी पहचान. बेहतर क्वालिटी के साथ साथ हॉस्पिटलिटी और सर्विस हमारी अलग पहचान है. हमारे यहाँ उपलब्ध है एक्सचेंज ऑफर विद यूट्रस. आपके भरोसे पर खरा उतरेगा आपका अपना शोरूम वासन टोयोटा. हमारा पता है वासन टोयोटा, प्लॉट नंबर 66, पलसपा फाटा और कोलखे विलेज के पास, पुराने मुंबई पुणे हाईवे पर, पनवेल.
हमारे संपर्क नंबर है फॉर सेल्स 8652789999, फॉर सर्विस 02143662999। टोयोटा कंपनी की शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। वळूयात पुढच्या बातमीकडे। मोठ्या उत्साहात राज्यभरात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे। शेका पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी पनवेल, कामोठे, खारघर इत्यादी ठिकाणी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले। चला तर मग तुम्ही देखील घ्या लाडक्या बाप्पाचं दर्शन। देशभरात सर्वत्र गणेशोत्सव अगदी उत्साहात साजरा करण्यात येत आहे। पनवेलमध्ये देखील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे। पनवेल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळाराम पाटील, प्रभाग क्रमांक 9च्या नगरसेविका श्वेता बहिरा आणि माजी नगरसेवक सुनील बहिरा यांनी पनवेल येथे विविध ठिकाणी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले। यावेळी विविध मंडळांच्या वतीने बाळाराम पाटील तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। तसेच याप्रसंगी बाळाराम पाटील यांनी नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देऊन त्यांचे आभार मानले। मनापासून आपणा साऱ्यांना या ठिकाणी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो। अतिशय मंगलमय वातावरणामध्ये, पवित्र वातावरणामध्ये आपण हा सण साजरा करत असतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हा सण साजरा करत असताना लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्योत्तर पूर्व काळामध्ये ज्या उद्देशानं ह्या सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली, प्रेरणा दिली, ते खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी प्रत्यक्षात आणतो। देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेली मंडळी आपण या सोसायटीमध्ये राहत असता आणि गणेशोत्सवाच्या या 7 दिवसामध्ये आपण सारी मंडळी भक्तिरसामध्ये या ठिकाणी नाहून निघता, अगदी मनापासून सारे एकमेकांच्या जवळ येता आणि तीच खऱ्या अर्थानं गणेशोत्सवाचं जे उद्देश होतं तो आपण या ठिकाणी सार्थ करवतो। मनापासून आपल्या साऱ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतात। गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाळाराम पाटील यांनी नवीन पनवेल, कामोठे, खारघर येथील विविध गणरायांचे तसेच तेथे आयोजित केलेल्या महापूजांचे दर्शन घेतले। गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया। गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया। मंगल मूर्ती श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया। गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया। गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया। पनवेलमधील भीमनगर परिसरात प्रकाश बिनीदार यांची दिवसेंदिवस दादागिरी वाढत चालली आहे। या अत्याचाराविरोधात येथील रहिवाशांनी गृहमंत्री आर पाटील यांच्याकडे तक्रार केल्या, मात्र काहीच कारवाई न झाल्याने शेका पक्षाच्या माध्यमातून सोमवारी मोर्चा काढण्यात आलाय। पनवेलमधील भीमनगर परिसरात प्रकाश बिनेदार यांची दिवसेंदिवस दादागिरी वाढत चालली आहे। त्यांच्या दादागिरीला काही सीमाच उरलेली नाही। येथील रहिवाशांनी 6 मे 2014 रोजी गृहमंत्री आर पाटील यांना पत्रव्यवहार करून प्रकाश बिनेदार यांच्या अत्याचाराबद्दल कळविले आहे। शेतकरी कामगार पक्षाने सोमवारी डीसीपी कार्यालयावर प्रकाश बिनेदारला अटक करा या मागणीसाठी मोर्चा काढला। या मोर्चाची सुरुवात प्रभाग क्रमांक 4च्या नगरसेविका अनुराधा ठोकळ यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून करण्यात आली। या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने शेका पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी जमले होते। प्रकाश बिनेदार हा भीमनगर परिसरातील रहिवाशांना रात्री 2-2 वाजता झाडाला बांधून मारहाण करतो। या अत्याचारात स्त्रिया सुद्धा बळी पडतात, परंतु प्रकाश बिनेदारावर कारवाई होत नाही। भीमनगर मध्ये आमचे कार्यकर्ते बरेच दिवसाखाली राहत होते, पण ते एक दबावाखाली होते। कशा दबावाखाली होते की या लोकांना घरात घुसू मारले, कुठले फंड आले, त्यांना जर बोललं
तर 5,000 रुपये शिक्षा होती, कारण या माणसाची कोणी बोलला तर 5,000 रुपये त्याच्यापासून घ्यायचे. हे एवढं ठरलं होतं. म्हणजे ही एकदम म्हणजे निच्च बाब आहे ही. एवढ्या गोष्टी त्याच्यात हे नाही झालं. परत 15 ऑगस्टच्या दिवशी झेंडावंदन करायच्या दिवशी महिला बोलवून या घरात घुसू 3-4 महिलाला मारलेले. म्हणजे हे लोकशाही आहे का? तुम्ही विचार करा या गोष्टीचा. आमच्याकडे 7 वर्ष झाले जवळजवळ बिनेदार पहिले बचत गटाच्या नावावर पैसे जमा केले. बचत गटाचे खाते खोलतो म्हणून त्यांनी पैसे जमा केले. 900 रुपये आम्ही जमा केले आणि आमचे खाते काही खोललेले नाही आहेत बचत गटाचे. आणि प्रत्येक महिन्याचे 100 रुपये जमा केले 2 वर्ष. त्याचासुद्धा आम्हाला काहीच माहिती नाही आहे काय केले ते. त्याच्यानंतर आम्हाला मीटर दिले तर मीटरचे पैसे 13,000 रुपये जमा करून घेतले. एका रात्रीतून द्या नाहीतर तुम्हाला मीटर बसणार नाही म्हणून सांगून आमच्याकडून ते मीटर पैसे घेतले 13,000. त्याच्यानंतर 13 महिने त्यांनी 1,000 रुपये जमा केले. त्याचा बी आम्हाला हिशोब नाही दिला. ह्या कंटाळाला प्रत्येक वेळेला आणि बोलसान विरुद्ध जाताना तर वाढीत टाकल्या जाईल किंवा दंड भरला जाईल असे बोलून ते आम्हाला त्रास देत होते सतत. सिडकोने केलेल्या सर्वेक्षणानुसार या वस्तीत 30 झोपड्या आहेत. मात्र तरी देखील दादागिरीच्या जोरावर प्रकाश बिनेदार यांनी 74 विद्युत जोडणी मीटर बसवली आहे. त्याचसोबत त्याच्या नावावर एक झोपडी असून तिला मीटर देखील आहे. हा स्वतः एक बल्बचे कनेक्शन देतो तर त्यापोटी तब्बल 1,000 रुपये महिन्याचे भाडे झोपडपट्टी धारकांकडून उकळतो. यासारखे अनेक अत्याचार आता सहनशक्तीच्या पलीकडे गेल्याने येथील जनता त्रस्त झाली आहे. त्याच्या विरोधात तक्रार करण्यास गेलेल्याला प्रकाश बिनेदार खोट्या प्रकरणात गोवतो व कायद्याचा ससेमिरा तक्रारदाराच्या पाठीमागे लावतो. त्यामुळे त्याच्या अन्यायाविरोधात कुणी आवाज उठवत अशा प्रकारच्या तक्रारींचा समावेश निवेदनामध्ये करण्यात आला आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून नगरसेविका अनुराधा ठोकळ आणि 12 सदावर्ते यांच्या उपस्थितीत डीसीपी संजय ऐनपुरे यांना एक निवेदन सोपवण्यात आले. तसेच या अत्याचाराविरोधात लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळेस केली. या प्रकरणात प्रकाश बिनेदार जर दोषी आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन डीसीपी ऐनपुरे यांच्याकडून देण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार एखादा नगरसेवक जर अतिक्रमण करत असेल किंवा त्याला पाठीशी घालत असेल तर त्याचं नगरसेवक पद हे काढून घेतलं जाईल याची सुद्धा तरतूद महाराष्ट्र शासनाच्या धोरणामध्ये आहे. तर त्याच्या संदर्भाने सुद्धा ती एक मोठी जबाबदारी नगरसेवकावर आहे, त्याच्या सार्वजनिक वर्तनाच्या संदर्भाने आहे. तर तेही आम्ही ते याच्यामध्ये पाहू आणि कुठल्याही पद्धतीने लोकांना काही त्रास होणार नाही, कुठे दहशतीचं वातावरण राहणार नाही आणि कुठे कुणी जोर जबरदस्तीने कुठल्याही पद्धतीने वसुली काही करणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. असे जर लोक असतील तर तातडीने त्याच्यात कायदेशीर कारवाई केली जाईल. आणि पुन्हा एकदा वेळ झाली विश्रांतीची. एक शाम रोटी शोटी के नाम. अगर आप करना चाहते हैं एंजॉय आपकी शाम तो होटल रोटी शोटी है आपके डेस्टिनेशन का नाम. मुंबई गोवा हाईवे पर पनवेल से 4 किलोमीटर की दूरी पर शेडोन में रोटी शोटी. यहाँ आपको मिलेगा आपका फेवरेट आगरी और मालवानी सी फूड. खाने से पहले आप चुनिए आपका मनपसंद और फ्रेश सी फूड. अगर आप वेज खाना पसंद करते हैं तो आपके लिए है सभी महाराष्ट्रियन सब्जी का भंडार. स्पेशल लपेटा, फ्रेश और हाइजीनिक फूड, एक्सीलेंट सर्विस के साथ. और अगर आप अपनी शाम और भी रंगीन बनाना चाहते हैं तो आप एंजॉय कर सकते हैं हर तरह के ड्रिंक्स, वो भी एक गजल प्रोग्राम के साथ. होटल रोटी शोटी, जहां गजल की महफिल में मजा लीजिए खाने और ड्रिंक्स का. साथ ही आपके बच्चों के लिए एक बड़ा सा प्ले एरिया और एक खास पार्टी हॉल जहां आप सेलिब्रेट कर सकते हैं आपके यादगार लम्हे. तो एक बार जरूर आइए एक शाम रोटी शोटी के नाम. दीपक साडीज गेल्या 30 वर्षांपासून साडी विक्रीची उज्ज्वल परंपरा जपलेले साड्यांच्या आणि कापडाच्या क्षेत्रातील अग्रणी व नावाजलेलं नाव दीपक साडी. आमच्या येथे उपलब्ध आहेत 500 रुपयापासून ते 35,000 रुपये पर्यंतच्या साड्यांचे वैविध्यपूर्ण नवनवीन सेट. 6 वारी
पैठणी, कांजीवरम, 10 वार साडी, सिल्क साडी, बनारसी शालू, प्युअर सिल्क साडी, जरदारी वर्क, कलकत्ता वर्क, हँडवर्क नेट साडी, मोती वर्क साडी, फॅन्सी देवयानी साडी, फुल नेट डिझायनर साडी आणि कॅटलॉग पीसेस सुद्धा मिळण्याचे पनवेल मधील विश्वासाचे एकमेव ठिकाण दीपक साडी. या व्यतिरिक्त आमच्याकडे उपलब्ध आहेत भागलपूर सिल्क उपाडा, 3 पीस घागरा, निऱ्यांची रेडीमेड साडी, फॅन्सी डिझायनर घागरे आणि लेहंगे. माझ्या लग्नाचा सोहळा दीपक साडीजमुळे चमकला, म्हणूनच माझी पसंत फक्त दीपक साडी. मागणी तुमची, पुरवठा आमचा. दीपक साडीज, गृहिणींच्या पहिल्या पसंतीचे नाव दीपक साडीज. आमचा पत्ता दीपक साडीज, 761 कापड बाजार, टिळक रोड, पनवेल. आमचा संपर्क नंबर आहे 022 2745 2433. दीपक साडीज. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून विविध कार्याचा शुभारंभ करण्यात येत आहे. खारघर ग्रामपंचायतीच्या फंडातून सेक्टर 4 मधील रेल विहार सोसायटीमध्ये पेवर ब्लॉकच्या तसेच रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन शेका पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. खारघर ग्रामपंचायत निधीतून सेक्टर 4 येथील रेल विहार सोसायटी अंतर्गत सुशोभीकरणासाठी पेवर ब्लॉकच्या तसेच रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन पनवेल विधानसभा मतदारसंघाचे शेका पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेका पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील, खारघर ग्रामपंचायतीचे सदस्य संजय घरत, सरपंच विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ गायकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सोसायटीमधील सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. रेल्वे सोसायटीमधील समस्या आम्ही शेका पक्षाकडे मांडल्या, त्यामुळे त्यांनी या समस्या जाणून घेतल्या, पाहिल्या आणि बाळाराम पाटील यांच्या प्रयत्नातून आमच्या सोसायटीमधील आता कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी त्यांनी शेका पक्षाचे आभार मानले. रेल्वे सोसायटी त्यामध्ये बहुसंख्य लोक आपले रेल्वेचे रिटायर झालेले आहे, म्हणजे सिनियर सिटीजन आहेत. जवळजवळ 60% लोक या ठिकाणी सिनियर सिटीजन आहेत. केवळ रेल्वेचेच अधिकारी नाही, रेल्वेचे कर्मचारी नाही, तर इतरही बाहेरचे जे काही पदाधिकारी ते सुद्धा या ठिकाणी आले. आणि ही समस्या ज्यावेळी आम्ही घेऊन गेलो होतो शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयाकडे, संजय घरत किंवा यांच्याकडे, तेव्हा त्यांनी हे पाहिलं की खरोखरच या ठिकाणी काम करण्यासारखं आहे. आणि माननीय बाळाराम पाटलांनी ते मनावर घेतलं आणि ते करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी उद्युक्त केलेलं आहे. आणि खरोखर आम्ही रेल्वेचे सर्व कर्मचारी, सिनियर सिटीजन त्यांचे आभारी आहोत. आणि असंच सहकार्य त्यांच्याकडून घडू दे. एक कार्यसम्राट अधिकारी किंवा कार्यसम्राट आमदार म्हणून आम्हाला या ठिकाणी भविष्यात पाहायला मिळेल याची आम्ही आशा. तसेच या प्रसंगी बाळाराम पाटील यांच्या हस्ते आरती संग्रहाचे देखील वाटप करण्यात आले. पनवेल तालुका अंतर्गत कळंबोली येथे सेक्टर 4 मध्ये आशियाना इम्प्लेक्स LLP इम्पोर्ट एक्सपोर्ट या वेअर हाऊसचे उद्घाटन शेका पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कळंबोली सेक्टर 4 मध्ये आशियाना इम्प्लेक्स LLP या इम्पोर्ट एक्सपोर्ट वेअर हाऊसचे उद्घाटन पनवेल विधानसभा मतदारसंघाचे शेका पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाळाराम पाटील यांचे उपस्थितांनी स्वागत केले. तसेच या प्रसंगी बाळाराम पाटील, झेडपी सदस्य बबन मुकादम, कार्यकर्ते प्रभुदास भोईर, इरफान खान आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. स्पोर्ट अकॅडमीच्या वतीने खेळाडूंना, विद्यार्थ्यांना त्यांची एक नवीन ओळख प्राप्त होते. नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉल स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शेका पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या हस्ते संपन्न झालाय. शेका पक्षाच्या माध्यमातून राजकारणाव्यतिरिक्त सामाजिक, क्रीडा या क्षेत्रातील विविध उपक्रम कायमच राबवण्यात येतात. कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांचे, खेळाडूंचे भविष्य उंचावले आहे. कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी येथे पार पडलेल्या फुटबॉल स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ पनवेल विधानसभा मतदारसंघाचे शेका पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी खेळाडूंनीही आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की शेका पक्ष कायमच आम्हाला प्रोत्साहित करत आला आहे, त्यामुळेच आम्ही या स्पर्धांचे आयोजन करू शकतो.
त्यांनी आमच्यासारख्या खेळाडूंसाठी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी सारखे एक उत्तम माध्यम सुरू करून दिले असल्याची भावना देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. Lead from here, Shekha Baksh, from the party Shekha Baksh, and you all have to support him only, okay? जाता जाता एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. नैना प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेका पक्षाच्या वतीने पनवेल सिडको कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा. शेका पक्षाच्या वासंबे विभागाच्या वतीने पाणी पुरवठा योजनेचे आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन. आणि खारघर ग्रामपंचायतीच्या शेषफंडाच्या माध्यमातून पेवर ब्लॉक आणि रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन बाळाराम पाटील यांच्या हस्ते संपन्न. तुर्तास या बातमीपत्रामध्ये इतकंच. तुम्ही पाहत रहा कर्नाळा केबल नेटवर्क. तोपर्यंत नमस्कार.